भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, शब्दांचे बोट ठरून आला जणू चांदोबा. आणि सूर्य उगवला. दुपारची वेळ होती. बाहेर खूप ऊन पडलं होतं. श्रुती बाहेरून येत होती. तिला रस्त्यात एक आजीबाई भेटल्या. त्या कुणाचा तरी पत्ता विचारित होत्या. त्यांनी श्रुतीला हाक मारली. बाळा, अगं मला हा पत्ताच सापडत नाहीये, जरा सांगतेस का ग? आजीबाईंचा तो कागद घेऊन तिने त्यावर लिहिलेला पत्ता वाचला आणि म्हणाली, अहो आजी, हा पत्ता तुम्ही शोधताय खरा, पण तो तुम्हाला कसा सापडणार? का ग बाई, का नाही सापडणार? अहो आजी, ते ठिकाण अगदी विरुद्ध दिशेला आहे. इथून तुम्हाला स्वतंत्र रिक्षा करून जावं लागेल. तुम्ही खरंच चुकलात की. आजीने ऐकलं आणि त्यांना भोवळच आली. त्या धपकन खाली पडल्या. त्यांना सावरायला वेळच मिळाला नाही. श्रुतीने तिच्या दप्तरातून पाण्याची बाटली काढली आणि घाईघाईने आजीला प्यायला पाणी दिलं. पाणी प्यायल्यावर त्या थोड्या सावरल्या. आजी, आजी लागलाय का हो तुम्हाला? अशी कशी बरं भोवळ आली? श्रुतीने आजीला काळजीच्या स्वरात विचारलं. अगं पोरी, राक्षसी ऊन पहा ना, सूर्य नुसता आग ओकतोय. त्यातून माझं हे पत्ता शोधत फिरणं झालं, म्हणून आली असेल भोवळ. ऊन सोसवत नाही अगदी. बिचाऱ्या आजी कशाबशा उठल्या आणि म्हणाल्या, ते झाड दिसतंय ना, तिथवर मला हाताला धरून घेऊन चल. झाडाखाली बसते 2 घटका निवांत, सावलीत जरा बरं वाटेल, मग जाते घरी. श्रुती सायकल चालवत घरी पोहोचली. उन्हामुळे आणि घामाने ती कासाविसत झाली होती. प्रचंड घाम येत होता. शी, किती हा घाम येतोय. उन्हाळा नसायलाच पाहिजे होता. कंटाळून ती मनाशी म्हणाली, घरात जावं आणि मस्त मनसोक्त गारगार पाण्यानं आंघोळ करावी असं तिनं मनाशी ठरवलं आणि थेट तिची स्वारी बाथरूम मध्ये शिरली. तोच आईनं तिला आवाज दिला. श्रुती, काय ग, आंघोळीचा विचार करतेस का? हो आई, खूप घाम आलाय. ए बाई, पाणी नासवायचं नाही बरं का. आजच पेपरमध्ये बातमी आली आहे, उन्हामुळे आजपासून पाणी कपात सुरू. तेव्हा एकदा सकाळी करायची आंघोळ, आता फक्त हातपाय धुवायचे. असा राग आला ना उन्हाळ्याचा, पण काय करणार. संध्याकाळी रघुदादा आणि श्रुती गप्पा मारत बसले होते. दादा, मान्य आहे ऋतू 3 असतात, पण यार हा उन्हाळा स्किप व्हायला पाहिजे. राघवेंद्रने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि म्हणाला, येडाबाई, कर हा, तू स्किप कर. अगं कॅलेंडरच छाप की वेगळं. दादाने तिची मस्करी केली, पण तिच्या मनातून उन्हाळ्याचा प्रश्न काही केला जात नव्हता. नको नको तो उन्हाळा, बरा वाटतो पावसाळा, सोडू नावा पाण्यामध्ये, हवे तेवढे सारे खेळा. शाळेत शिकवलेली ही कविता आठवली. खरंच किती मज्जा असते ना पावसाची. उन्हाळ्याच्या सुट्टीत ती तिच्या आजोळी गेली. तिला वाटलं खूप मजा करता येईल, मस्त शेतात जाता येईल, पण कसलं काय. मामी म्हणाली, मुलांनो, यंदा उन्हाळा फार आहे. तुम्ही शहरातून आलेली मुलं, तुम्हाला इथलं ऊन काही सहन होणार नाही, त्यामुळे घरातच खेळा. पुन्हा उन्हाचा ताप आहेच. नको नको, ते ऊन नकोच. मी तर म्हणते, कशाला हवा सूर्य. श्रुती मामाला म्हणाली, मामा, तुला काय वाटतं रे, सूर्य असावा की नसावा? मामाला श्रुतीच्या या प्रश्नाचं आश्चर्य वाटलं. मामा म्हणाला, अगं श्रुती,
उन्हाळा तुला आवडत नाही हे मी समजू शकतो, पण सूर्य नको असं कसं चालेल? अगं, हे निसर्गाचं चक्र फिरतंय म्हणून ठीक आहे बेटा. बरं, आता मला सांग, पाऊस तुला आवडतो हो की नाही? पण याच पावसाच्या लहरी वागण्यामुळे काय झालं ते बातम्यांमध्ये पाहिलं का? अगं, प्रचंड पाऊस पडला आणि त्यामुळे सगळीकडे हाहाकार झाला. शेतकरी रडकुंडीला आला. यावर तुला काय म्हणायचंय? तूच ठरव. श्रुतीची चिडचिड मामाच्या लक्षात आली होती. श्रुती, सूर्य उगवलाच नाही तर काय होईल माहितीये? पण श्रुती काही माघार घ्यायला तयार नव्हती. तिने सूर्याला उद्देशून केलेली कविता अगदी तोऱ्यात ऐकवली. तू कसला रे सूर्य, तू तर तप्त गोल तारा, उन्हाचा वाढतो सतत तू पारा, जा रे जा, निघून जा डोंगरा पलीकडे, नको येऊ राक्षसा, जा माघारा जा. बापरे, एवढा राग? अगं, इतका बरा नव्हे. सूर्याबद्दल राग धरून बसलीस. पण तुला माहितीये का, सूर्य उगवलाच नाही तर काय होईल? काय होईल? सगळीकडे नुसता अंधार होईल, नुसतीच रात्र. सूर्य नाही म्हणून उष्णता मिळणार नाही, नुसतीच थंडी वाजेल. सूर्याच्या प्रकाशामुळे झाडांची जोमानं वाढ होते, पण सूर्य नसेल तर झाडांची वाढच होणार नाही. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते, ती होणार नाही. आणि म्हणून ढग जमणार नाहीत. ढग नाही म्हणून पाऊस नाही. अगं, वेळेचं गणितच सुटणार नाही. नवा दिवसच उगवणार नाही. मग मज्जाच उरणार नाही. फक्त असेल काळा कुट्ट अंधार. आणि बरं का, उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही. आणि श्रुती आजोळीच येणार नाही. बापरे मामा, एवढा विचार तर मी केलाच नव्हता. नाही ना, यासाठी माणसानं विचार करावा आणि मगच बोलावं. झोप आता. मामीच्या आवाजानं तिला जाग आली. श्रुती, उठ बेटा, खूप उशीर झाला. सूर्य बघ किती वर आलाय. खरंच सूर्यनारायण खिडकीतून आत आले होते आणि खिडकी बाहेरच्या आंब्याच्या झाडावर चिमण्या चिवचिव करत खेळत होत्या. सूर्य उगवला नसता तर इतकं सुंदर दृश्य मला पाहता आलं असतं का? ती मनाशीच म्हणाली.